नमस्कार मित्रांनो, मी वैद्य चरण सोनारे, श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय वरुड। आज आपण बघणार आहोत लिव्हर या ऑर्गनवर थोडीफार माहिती। सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये पचनसंस्था डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याचा केंद्रबिंदू असतो लिव्हर। लिव्हर चांगले तर सर्व चांगले। आयुर्वेदानुसार जो अग्नी सांगितलेला आहे त्या अग्नीचं महत्त्वाचं स्थान म्हणजे लिव्हर। आजकाल आपण बघतोय की फॅटी लिव्हर, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, इन्सुलिन रेजिस्टन्स, ओबेसिटी, डायबिटीज, जे काही मेटाबॉलिक डिसऑर्डरचे आजार आहेत ते सर्व कंट्रोल होतात लिव्हरकडून। पहिल्या वेळेस आपण अनकंट्रोल डाएट किंवा नॉनव्हेज किंवा ड्रिंक या सर्व गोष्टीमुळं किंवा जीवनशैलीमध्ये होत असणारे बदल, आरामदायी जीवनशैली यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये फॅटी लिव्हर दिसून येत आहेत आणि हे फॅटी लिव्हर खूप मोठ्या प्रमाणात लिव्हरला डॅमेज करत आहेत। आणि हे फॅट जे असतात पहिले ग्रेड 1 फॅटी लिव्हर, नंतर फायब्रोसिस सेकंड लेवल, नंतर हिपॅटोमेगॅली, सिरोसिस अशा स्टेज होत जातात। आणि एकदा का लिव्हरमध्ये फॅट्स जमा व्हायला लागले की मग तुम्हाला ओबेसिटी, डायबिटीज हे पण येतं। असंच नाही की ड्रिंक घेणाऱ्या लोकांचंच फक्त लिव्हर खराब होतं। आजकाल सीझर झालेल्या लेडीजमध्ये किंवा ओबेसिटी येणाऱ्या लेडीजमध्ये, थायरॉईडमुळे ओबेसिटी येणाऱ्या लेडीजमध्ये फॅटी लिव्हर हा खूप मोठा आजार आता समोर येत आहेत आणि त्यामुळं ओव्हरव्ह्यू ऑल सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आहे। लिव्हर डॅमेज झालं, फॅटी लिव्हर झालं, त्याची डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेशन जे बाईल असतं ते लिथार्जिक झालं किंवा कमी प्रमाणात सिक्रेट झालं तर अग्निमंद होतो आणि अग्निमंद झाल्यामुळे जे काही आपण जेवण करतो किंवा आहार घेतो त्यामधील जे काही पोषक घटक असतात ते शरीराला लागत नाही। पर्यायानंच व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी किंवा मल्टिपल व्हिटॅमिन डेफिशियन्सी आजकाल आपल्याला दिसून येतात। म्हणून लिव्हर सर्वात महत्त्वाचे ऑर्गन आहेत आणि आयुर्वेदाने या ऑर्गनसाठी खूप चांगल्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह, प्रोमोटिव्ह आणि क्युरेटिव्ह, लेस साईड इफेक्ट, नो साईड इफेक्ट्स ट्रीटमेंट दिलेली आहेत। लिव्हर हेल्दी करण्यासाठी पंचकर्माच्या काही प्रोसेस असतात त्या सांगितलेल्या आहेत। त्यामुळे ह्या लिव्हरची जपणूक करणे, त्याला डिटॉक्स करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे। तर यासाठी आपण नक्कीच आयुर्वेदाचा अवलंब करावा असं वाटतं। धन्यवाद।